तर आत्ताचा विषय आहे मुलांचा भावनिक विकास. हे गरजेचं आहे का? मुलांचा भावनिक विकास गरजेचा आहे. तुम्हाला सगळ्यांना आता लक्षात आलं असेल की आपल्या मुलांचा बुद्ध्यांक वाढलेला आहे. काय अनुभव आहे? मुलांचा बुद्ध्यांक वाढलेला आहे याचा तुमचा अनुभव काय? घरातल्या मुलांचा सांगा, शाळेतले मित्र. बुद्ध्यांक वाढलेला आहे, आपल्यापेक्षा 10 पट जास्त आहे मुलांचा. लक्षण काय? आज बाजारात आलेला मोबाईल त्यांच्या हातात द्या, त्यांना काही सांगण्याची गरज नाही. सगळे त्यांचे जे ऍक्टिव्हेशन आहे ते सगळं त्याला माहिती. मी गेले 8 दिवस हा माझा फोन जो आहे त्यातले एक गोष्ट मला नीट चालू करता येत नाही. मी कोण लहान पोरगं सापडतंय का ते बघतोय की मुलांचा बुद्ध्यांक वाढलेला आहे, पण भावनांक शून्य आहे. काल आपण टीव्ही आणि मोबाईलच्या संदर्भात बघितलं, तिथे त्यांची संवेदनशीलता नावाची गोष्ट जी आहे ती शून्य, म्हणजेच भावनांक शून्य आहे. त्यामुळे काय करायला हवं? आत्ताची जी स्थिती आहे ती काय स्थिती आहे लक्षात येईल आपल्या. खरं म्हणजे प्रत्येक आई वडिलांना वाटतं की आपलं मूल जिथं जाईल तिथे त्याचा स्वीकार व्हायला हवा की त्याला नकारायला हवं? स्वीकार व्हायला. पण स्वीकार व्हायला हवा असेल तर जिथं तो ज्या समूहात जाईल तिथं त्या समूहाला अपेक्षित वर्तन किंवा योग्य वर्तन त्याला करता येणं हे आवश्यक. ठीक आहे. त्यामुळे या अर्थाने त्याच्या ज्या प्रमुख भावना आहेत, 4 प्रमुख भावना 4: आनंद, दुःख, राग आणि भीती. या 4 मुख्य भावना आहेत. या 4 मुख्य भावनांमध्ये काही भावना या सकारात्मक आहेत आणि काही भावना नकारात्मक. ज्या नकारात्मक आहेत त्याच्यामध्ये सुद्धा काही भावना अशा आहेत त्या 100% नकारात्मक, आणि काही भावना 10, 5, 15% नकारात्मक असल्या तरी सुद्धा त्या हव्या. ठीक आहे. तर त्यामुळे अशा ज्या भावना आहेत त्यांचं सध्याचं स्वरूप काय आहे? नाही, पहिले आपण भावना कुठल्या आहेत त्यांची चर्चा करू. जसं उदाहरणार्थ आपण म्हटलं काही सकारात्मक आहेत, नकारात्मक. तर नकारात्मक मधल्या 100% नकारात्मक अशा भावना कुठल्या? सांगा बरं. एक असता कामा नाही मुलामध्ये. द्वेष, राग असला पाहिजे, पूर्ण नकारात्मक. द्वेष किती पण असतो. द्वेष, सूड, बदला, मत्सर, हेवा, असूया. अजून काय करत जाते? हवा, काहीतरी हवा, थोडा तरी हवा. सगळे तुकाराम जातील. तर लोभ हवा, स्वार्थ हवा, नकारात्मक आहे हवा. राग हवा, अन्यायाची चीड हवी. ठीक आहे. तर त्यामुळे बघा लगेच तुमच्या लक्षात आलं काय नको हे आपल्याला कळलं आणि काय हवं. थोडस विधानावस्था होती झाली स्पष्ट आता. हा, थोडा स्वार्थ हवा, लोभ हवा, अपंबर भाव हवा. ठीक आहे. तर अशा काही भावना आहेत त्या 5%, 10%, 15% आहेत नकारात्मक, पण असायला हव्या. त्या असायला हव्या. ठीक आहे. काही अशा आहेत 100% नकोच. सूड, बदला, द्वेष, मत्सर गरजच नाही. ठीक आहे. तेव्हा त्या आता काय बघायला मिळतं, त्यांचाच प्रमाण वाढते की काय मुलामध्ये असं अनेक वेळा आजूबाजूला बघितलं की दिसतं. तर त्या निर्माणच होणार नाही याची चिंता केली. ठीक आहे. जसं काही भावना आहे, जसं स्वार्थ आहे, लोभ आहे, राग आहे,
त्याचं प्रमाण किती पाहिजे? पोटापुरतं पाहिजे. लक्षात ना. आत्मकेंद्रितपणा काही तसंच म्हणता येईल ना, ही भावना तशीच आहे ना. किती किती लोकांचं आत्मकेंद्रित, मी 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 माझं 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 होतं ना, दिसतं ना असं आजूबाजू. तर त्या पलीकडे जाऊन माझ्या पलीकडे जग आहे त्याचे मी काहीतरी विचार केला पाहिजे. अशा अर्थाने आत्मकेंद्रितपणा जो आहे तो हळूहळू सुटत गेला. असं अन्यायाची चीड यायला हवी की नको? आता बाहेर जग असं आहे की चुकीची घटना घडली त्याच्याबद्दल राग आला पाहिजे, चीड वाटली पाहिजे. समोर चुकीचं काहीतरी वर्तन करतोय तर त्याला अडवायला गेलं पाहिजे. अडवताना समजा त्याने काय 4 दणके दिले तर एक कुठं झाला, बाकी काय तुम्ही एकदम म्हणताय त्याला पण 4 दणके दिले. काय तुमचं बाकीच्यांचं काय म्हणणं आहे? पोरं आपली बाहेर खेळायला गेलेली आहे आणि तिथून मार खाऊन आली रडत, काय आपली काय अपेक्षा आहे? देता आला पाहिजे ना. म्हणजे समोरच्याने 4 मारल्या त्याला 2 तरी देता आल्या पाहिजे. नाही असं करूया नको, नाही असं नाही करायचं. तिथं मारत होता हा पण काय नाही नक्की ठरलं ना, शाबास. तर त्यामुळे त्याने 4 मारल्या तर 2 आपल्या पोराने मारता आल्या पाहिजे. नाही मारता तर त्याचा किमान हात तरी धरता आला पाहिजे. जो मारणार आहे तुला नाही मारता येत तर किमान हात तरी धर. आणि समजा आहे हातही धरता आला नाही तर नाही ना, प्रतिकार करता येत नाही मला. त्याने 4 मारला, मला 2 मारतात. फुकटचा मार का करतोय? सुरक्षित पळ ना. अरे पायाचा उपयोग काय? आमचे डॉक्टर मित्र आहे कोकणात बालवडात. एक दिवस मला म्हणाले, एक संध्याकाळी चिरंजीव आला घरी रडत घरी आला, खेळायला गेला होता, रडत घरी आला. त्याला विचारलं की मला का रडतोय? तर म्हणे त्या पोरामध्ये खेळायला गेलो होतो त्या आमच्या पोराने मला मारलं. म्हणाले मी त्याला विचारलं तू काय केलंस? तर तो म्हणाला मी काही नाही. अच्छा, म्हणजे तू काही नाही केलंस आणि त्याने तुला मारलं? हो म्हणाला. मग तू काय केलंस? म्हणाला काही नाही केलं. हो त्यातपणे ठेवून दिलं म्हणाला. मुलाच्या त्या पोराला कळेल ना, एक तर तिकडून मार खाऊन राहिलेला आहे आणि पुन्हा इथं मार खातोय. म्हणाला 2 पहिल्या कार्पण्या ठेवून दिल्या आणि त्याला सांगितलं आता उद्या जायचं त्या पोरामध्ये खेळायला. ज्या पोराने मारलं त्याला तू मारायचंस. त्याने काही केलं नाही तरी तू मारायचंस. तो रडला पाहिजे, तो रडत घरी गेला पाहिजे. त्याचा बाबा माझ्याकडे आला पाहिजे. हो डॉक्टर तुमच्या पोराने माझ्या पोराला मारलं. आम्ही दोघं बघून काय करायचं? तू जायचं आणि त्याला मारायचं आणि यायचं. हे कोण सांगतोय? एक डॉक्टर सांगताय. त्याचा अर्थ लक्षात घ्या काय गरज आहे ती आत्ताची. ठीक आहे. तर त्यामुळे फुकटचा मार मुलांनी खायचा नाही, किंवा तिथून पळून गेलं पाहिजे सुरक्षित. नंतर बघू काय करायचं. त्यामुळे अन्यायाची चीड येणं किंवा त्याचा प्रतिकार करणं ही आवश्यक गोष्ट आहे. ठीक आहे. त्यामुळे काही भावना अशा आहे की ज्या असल्याच पाहिजे, किमान त्याचं प्रमाण असलं पाहिजे, तरच या जगात निभावलं आहे. नाहीतर ऐकून घातील लोक आपल्याला. असं नाही चालत. म्हणून नकारात्मक भावना ज्या 5, 10, 25% अपेक्षित आहेत त्याही योग्य पद्धतीने असल्या पाहिजे. त्याचं प्रमाण आहे ते मर्यादित राहिलं पाहिजे. त्या दृष्टीने सुद्धा आपल्याला काही ना काही प्रयत्न करावे. ज्या 100% आहेत त्या नाहीशा कशा होतील यासाठी प्रयत्न. आता हे झालं नकारात्मक भावना. सकारात्मक भावनांचं काय करायचं? आता सगळ्यात मोठी चिंता तिथेच आहे. सकारात्मक भावना म्हणजे काय हेच लोकांना माहिती. ज्याला आपण मगाशी म्हटलं मुलं तिथं जातील तिथं त्यांचं स्वागत कसं होतंय. अरे ये ना, किती दिवस तुझी वाट बघतोय, ये 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 हे सर तो येतोय. अनेक ठिकाणी बघायला मिळतं. समोर एखादी व्यक्ती येत असेल आणि इकडे 3-4 जण उभे असतील तर म्हणते चला जाऊया.
याचा अर्थ काय? तुझं कोणी येणार आहे त्याच्याबद्दल यांच्या मनात काय आहे? नको रे बाबा, प्यार झाली, झटकायला वेळ कुठेतरी, हे जे आहे याचा अर्थ काय? त्याच्या वागण्या व्यवहारात यांना काय लक्षात आलेलं आहे? पुष्ट गडबड आहे. ठीक आहे. असं न होता मुलं जिथं जातील तिथं लोक त्यांचं स्वागत करतात, हे झालं पाहिजे. याचा अर्थ त्याच्यामध्ये ज्या सामाजिकीकरणासाठी आवश्यक जेवढ्या भावना आहेत त्या पुरेशा आहेत. तिथं चार चौघात गेल्यानंतर कसं वागायचं, कसं बोलायचं, ठीक आहे, ते त्याला कळतंय. याचाच अर्थ काय? मुलांमध्ये सगळे सद्गुण असले पाहिजे. सगळ्या सद्गुणांच्या मागे असलेल्या पुन्हा सद्भावना म्हणजे सकारात्मक भावना काय काय असू शकतात? आनंद आहे, प्रेम आहे, जिव्हाळा आहे, आत्मीयता आहे, विनयशीलता आहे, आपुलकी आहे, आदर आहे, विश्वास आहे, दयाळूपणा आहे, शांती, दया, क्षमा, बरोबर ना, परोपकार, सेवा, ज्या ज्या आपण म्हणतो या सद्भावना आहेत किंवा हे सद्विचार आहेत, असं जे जे आपल्याला वाटतं ते मुलामध्ये असलं पाहिजे. पण आज त्याचीच कमतरता आहे. म्हणून आज मुलांची काय स्थिती आहे या भावनांच्या बाबतीत ते पहिले समजून घेऊ. मुळात हे समजून घेताना सुद्धा मग त्या विकास कसा करायचा आणि जे काही आता चाललेलं आहे ते दुरुस्त कसं करायचं आणि एकूणच भावनांचं व्यवस्थापन कसं करायचं याची चर्चा करू. मला सांगा, तुमच्या घरात जी आता मुलं आहेत, ठीक आहे, 2, 4, 5, 10 वर्षाची आहे, राग आल्यानंतर काय आपण करायला सांग? आदर आपण करतात, रडतात, जोरात ओरडतात, दात खातात, चावतात दात, असं मारतात, वस्तूंची बेकाबी, काय करताय? रुसून बसतात, ते कोपऱ्यात जाऊन बसतात. हो ना? हा, बोलत नाही, कोपऱ्यात जाऊन बसतात, बोलत नाही, कट्टी घेतात, बोलत नाही. राग आल्यानंतर उठतात आणि कोपऱ्यात जाऊन कुठेतरी बसतात. असं कुणा कोणाला अनुभव आहे? 1, 2, 3, अरे बरेच आहेत. छान, अभिनंदन. असं तुमच्या घरात दुसरं कोण करतं? त्या मुलांशिवाय करतात ना? प्रश्न छान नाही, मी चांगलाच आहे, म्हणजे हे चांगली वर्तणूक म्हणून मी त्याला पहिलं अभिनंदन केलं आणि विचारलं की असं दुसरं घरात कोण करतं? कोणतरी करतं. हा, आई करते, बाबा, मोठा दादा, असं कोणीतरी करतं. त्याचं बघून मुलं तसं करतात जे योग्य वाटतं. आता मला सांगा, हातातली वस्तू फेकून मारतात, ओरडतात, सांगितलं ओरडतात, हा ओरडतात, रडतात, हा आदर आपण करतात, हे सगळं दुसरं घरात कोण करत असेल? त्यांच्या भोवतालची मोठी माणसं आहेत, तुम्हीच त्यांचे रोल मॉडेल आहे, ते तुमचंच अनुकरण करताय. गडबड? बिलकुल 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 अगदी तसंच आहे. हे अनुकरणातच होत आहे, ठीक आहे ना? तर म्हणून मुळात गडबड कुठे आहे? मुलांची गडबड नंतर, पहिली गडबड मोठ्यांची, ठीक आहे ना? तर त्यामुळे हे झालं राग आल्या. आता जरा तुम्ही आणखीन खोलात जाऊन विचार करा आणि सांगा मला की मुलं आनंद झाल्यानंतर काय करतात? तुमचे अनुभव सांगा. नाचतात, उड्या मारतात, मिठी मारतात, येस, आणि सांगतात
मला छान वाटलं. हा, अनेक जणांना सांगण्याचा प्रयत्न करतात, ते झालं आनंदच. भीती वाटल्यानंतर काय करतात? हा, जवळ येतात, बसतात, हारडत, मी घाबरलो, हे पण सांगतात. ठीक आहे, तर हे दुःख झालं तर काय? दुःख झाल्यानंतर मुलं रडतात आणि आम्ही त्यांना रडून देतो. त्यांनी जरा आम्ही त्यांना रडून देतो. अरे चांगलं सांगते, अभिनंदन तुमचं. आपल्याला बरोबर एक व्हिडिओ बघितला का? गेल्या काही दिवसात एक व्हिडिओ आला. आई पुस्तक वाचते आणि चिरंजीव शेजारी रडताय. मग आई सांगते, तुझं रडून झालं की सांग, मी तोपर्यंत पुस्तक वाचते. मग ते पोरगं पुढे किती वेळ रडतं माहिती आहे? अर्धा मिनिट सुद्धा रडत नाही. आणि त्याचं रडून झालं की म्हणजे हा माझं झालं रडून. आता हे जे आहे ना, सगळ्यात योग्य कृती आहे. माझं झालं रडून म्हणजे दोन्हीकडची. त्याला दुःख झाले हे आईने स्वीकारलं, आईने मान्य केले, आणि मग दुःख झाले तर त्याचं काय करायचं? ग्रहण केलं पाहिजे, विसरायला झालं पाहिजे. कॅथार्सिस. रड. आईने त्याला परवानगी दिली, रड तू. आता आपली जी सगळ्यात मोठी गडबड आहे ना, जे सगळं आपण बघितलं, मनोकायिक रोग जे आहे त्याचं मूळच तिथं आहे. सायकोलॉजी काय सांगते की प्रत्येक व्यक्तीला समोर एक माणूस पाहिजे खांदा भिजवायला, हक्काचं, अधिकृतपणे. लोक लग्न काय करतात माहितीये का? हे हसले त्याला कळलेलं आहे, दररोजचा अनुभव आहे. कुणाला कळलं नाही मी काय म्हटलं ते आता? शिवाय तुम्ही आंदोलन करू नका. हा, कुणाला कळलं नाही? लोक लग्न का करतात असं मी कळलं का सगळ्याला? हक्काचा माणूस पाहिजे भांडायला. हा, आता सुट्ट्या पडल्या होत्या ना, तर एक बाई गेल्या, आपली माहेरी गेल्या आणि 15 दिवस राहणार होत्या. 8 दिवसातच परत आल्या. तर आम्हाला विचारलं इतक्या लोक काय परत आल्या? काय नाही म्हणाले, त्या भावाशी भांडले, आईशी भांडले, बाबाशी भांडले, भाऊजाईशी भांडले, मजा नाही म्हणे. मजा नाही. तुमच्याबरोबर भांडण्याची मजा आहे ना, काय म्हणे, मजा नाही. हे आपल्या आले, आपल्या हक्काच्या घरी आले, हक्काचं घर आणि हक्काचं माणूस भांडण्यासाठी. त्यामुळे पण मी मला खरंच सांग, मी मानसशास्त्राचा एक विद्यार्थी म्हणून, की आपल्या भावनांचं आपण योग्य व्यवस्थापन करू शकत नाही, म्हणून आपले 90% आजार जे आहेत त्याच्यातनं आलेले आहेत. ठीक आहे. आपले आजार हे क्लिनिकली ज्याला म्हणतात, हे आजार 10%च आहे. 90% आजार हे ताण, वेगवेगळ्या प्रसंगात ताण तर येणारच ना. भीती, दुःख, राग. अगदी पुढे जाऊन सांगतो, आनंद झालेला कुणाला सांगायचा? ही स्थिती आहे. झालेला आनंद कुणाला सांगायचं? ते सांगायला कोणी व्यक्ती नाहीये आजूबाजूला. आणि म्हणून या सगळ्या भावनांचा निचरा जो झाला पाहिजे वेळोवेळी नव्हे तत्काळ, तो निचरा आज करण्याची व्यवस्थाच बंद आहे. म्हणून हे आजारांचं प्रमाण वाढलेलं आहे. या ज्या भावना आहेत त्या सगळ्या योग्य पद्धतीने विरेचन, निचरा झालं पाहिजे, कॅथार्सिस झालं पाहिजे, निघून गेला पाहिजे. दुःख हे त्याचंच एक कारण आहे. बघा, दुःख झाल्यानंतर आपल्या शेजारी पाजारी, अगदी घरात सुद्धा आपण बघतो, एखादी व्यक्ती गेली बरोबर, तर आपण काय करतो? शेजारची पाजारची माणसं, नात्यातली माणसं काय करतो? भेटायला जातो, हात मारायला जातो, बसायला जातो, आणि मग तिथे गेल्यानंतर करतो काय? आपण त्या गेलेल्या व्यक्तीची आठवण काहीतरी येते, आपल्याशी संबंधित असते. मग ते आपण सांगतो लोकांना, त्या घरातल्या लोकांना. मग त्यांच्या डोळ्यातनं पाणी सुरू होतं, आपल्याही डोळ्यातनं 2 थेंब येतात. ठीक आहे. आता हे किती दिवस करायचं असतं?
12 दिवस. 13व्या दिवशी मोकळं व्हायचं. त्यामुळे 12व्या दिवसाचं जे निमंत्रण असतं ना, खाली लिहिलं असतं बघा, दुःख विसर्जन करण्यास यावे, असं लिहिलं असतं. बघितली की नाही पत्रिका तुम्ही कधी? 12व्याच्या ज्या पत्रिका येतात नाही बघितली, पुण्यात ही पद्धतच नाही की पुण्यात. अरे बापरे, अरे आमच्याकडे म्हणजे गावाकडे कोकणात गावं लांब लांब आहेत ना, सगळ्या नातेवाईकांना कळलं पाहिजे ना. सगळे नातेवाईक काही अंत्यविधीला येत नाही, पण मग दशपिंड पूजन असतं किंवा 12वं असतं, तर त्यावेळी सगळे लोक येतात, महिला पुरुष नात्यातले तर सगळे येतात. एक वेळ लग्नाला येणार नाही, आपल्याकडे सांगितलेलंच आहे. एक वेळ तुम्ही आनंदाच्या प्रसंगात जाऊ नका, पण दुःखाच्या प्रसंगात तिथं आपली नाती घट्ट होतात. ठीक आहे. तर म्हणून आमच्याकडे अजूनही ती प्रथा आहे, अगदी वर्ष श्राद्धाचं सुद्धा निमंत्रण असतं, ते देणं आवश्यक असतं. तर त्या खाली खाली ओळ लिहिली असते सगळ्या की दुःख विसर्जन करण्यास यावे, आमचं आणि तुमचं दोघांचं. 13व्या नंतर दुःख करत बसायचं नाही. नव्हे, आपल्या राजस्थान किंवा महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक समाज असा आहे की ते पैसे मोजून रडायला बोलवतात. मारवाडी समाज, रुदाली नावाचा सिनेमा त्याच्यावर आलाय, सिनेमा टेबल कपड्यांचा. रुदाली काळे कपडे घालून रडायला जातात, पैसे मिळतात रडण्याचे. किती महत्व आहे रडण्याचं बघा. ते आपण पोराला काय म्हणतो, बाग रडू नको, रडलास तर नुसता साधा फटका नाही घे, चटकावळ सगळं काही. म्हणजे तो रडतोय म्हणून पुन्हा मारायचं आणि मग सांगायचं रडू. असं जी स्थिती आहे, किती रडणं महत्वाचं आहे लक्षात घ्या. राग येणं महत्वाचं आहे की नाही? आहे, महत्वाचंच आहे. तसं भीती वाटणं, त्याचं काय करायचं? आत्ताची मुलांची भीती वाटणं जी आहे ती नैसर्गिक आहे का? नाही आहे, अनैसर्गिक आहे. नैसर्गिक भीती म्हणजे काय सांगतो तुम्हाला? तो जो आपण परवा अनुभव, रांगणारा मूल, दिव्यावर हात मारला आणि चटका बसला आणि मग ते म्हणाला हाय आहे, तो नैसर्गिक असतो. आता आपण काय करतोय? बाबुलबुवा, मोकाडी, पोलीस, डॉक्टर, अंधार, इंजेक्शन, अंधार, कशाच्या भीती घालतात. तर ती जी भीती ही वर्ण लादलेली आहे. निसर्गाला मुलांनी भीती अनुभवली ती नाही. म्हणून मुलांना निसर्गतः भीतीला सामोरं जाणं ही महत्वाची. त्या दृष्टीने काळजी केली पाहिजे, चिंता केली पाहिजे. मुलं आपल्या ताब्यात राहावी, आपल्या ऐकण्यात राहावी, आपल्या दृष्टीने ती सुरक्षित राहावी, म्हणून आपण त्याला ज्या पद्धतीने आता भीती घालतोय ते एका अर्थाने अनैसर्गिक. म्हणून या चारही भावना ज्यांची आवश्यकता आहे, पण ती स्व अनुभवातनं त्यांनी घेतली, वर्ण लादायची. ठीक आहे. आता जेव्हा मुलांना राग येतो किंवा भीती वाटते असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा नेमकं काय घडतं? म्हणजे राग आला. आता आपल्याला कोणाला राग आलाय का? सतत लवकर सुटणार नाही म्हणून नाही ना आला? हा. तर बघा, आपल्या हाताची नाडी बघा कशी चालू आहे. सामान्य आहे. ठीक आहे. आणि आपल्याला राग आला, काहीतरी कारण घडलं आणि आपल्याला राग आला तर काय होईल? ठीक आहे. एक बदल तुमच्या लक्षात आला. हा, आता बाकी सांगा काय काय होतं ते. राग आल्यानंतर काय होतं? सांगा. कान लाल, कानाच्या पाया लाल होतात. अरे वा, हे अत्यंत सूक्ष्म निरीक्षण आहे. शाबास. अजून थाप लागते, म्हणजे हृदय जोराने धावायला लागतं का? हा, हृदयाची दळदळ वाटते, डोळ्यातून
पाणी येतं, डोळे मोठे होतात, अंगात घाम येतो, बरोबर आहे, म्हणजे अंग गरम होतं, हा, आवाज कापतो, अजून अंग थरथर कापतो, आता सांगितलं, अजून आवाज बदलतो, आवाजाची पट्टी बदलते, हा, अजून हृदयाची धडधड वाढते, बरोबर, अजून शरीरावरचा ताबा जातो, कानाच्या पाळ्या लाल होतात, डोळे लाल नाही होत, समोरच्याला खाऊ की गिळू असं वाटायला लागतं, नाकाचा शेंडा लाल होतो, हा, नाकाचा शेंडा लाल होतो. आता झालाय का? आता डोळे लाल झालेत का? पांढरे स्वच्छ आहे, काळे पांढरे ठीक आहे, दिसायला आता बघा, नाकाचा शेंडा लाल होतो किंवा कान लाल होतात, अंग गरम होतं, श्वास गती वाढते, ही सगळी कसली लक्षणं आहे? राग आला, बरोबर आहे. पण शरीरात बदल काय होतो? आता काय झालेलं आहे? आता राग आलाय का? नाही. मग आता या स्थितीतनं शरीराच्या त्या स्थितीत आपण जातो, म्हणजे नेमकं काय होतं, शरीराची स्थिती नेमकी काय होती? रक्ताभिसरण बदलतो, जे आता सामान्य आहे ते असामान्य होतं, मराठीत त्याला ॲबनॉर्मल म्हणतात. आता नॉर्मल आहे, मग ॲबनॉर्मल झालं म्हणजे काय, वर गेलं किंवा खाली गेलं, रक्तदाब कमी झाला किंवा वर गेला, बरोबर ना. रक्तदाब वाढल्यामुळे डोळ्यात रक्त होतं. आता विषय सगळ्या पांढरा दिसतोय ना, लाल का दिसतो? तर तिथल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्याच्यामध्ये रक्त आले. कान लाल का होतो, पाळी का लाल होते? तर तिथे रक्त अधिक जाते. नाकाचा शेंडा लाल का होतो? तर ते रक्त प्रवाह असामान्य होतो. हृदयाची गती वाढते म्हणजे काय होते? तर रक्ताच्या प्रत्येक थेंबाला अधिक ऑक्सिजनची गरज भासते. आलं लक्षात ना? तर म्हणजे काय? तर हे जे काही बदल होत आहेत हे आम्हाला कळतायत का? ते कळले नाही, ते कळले नाही. जसं भीती वाटते की काय होतं, पोटात गोळा येतो, हृदयाचा काय, खोका चुकतो, अंगावर रोमांच येतात, सगळं शरीर थंड पडतं घाबरल्यामुळे, बरोबर ना? अंगात घाम येतो, पाय जड होतात, हे सगळं काय आहे? पुन्हा रक्तदाब जो सामान्य आहे त्याच्यापेक्षा खाली गेला, म्हणून ही स्थिती आली. ठीक आहे. असं जे आहे मुळात हे कळलं पाहिजे की म्हणजे नेमकं काय, म्हणजे नेमकं मला राग येतोय हे कळतं की नाही? काही जणांना कळतं, काही जणांना कळत. कारण कशावर ताबा नाही? मनावर ताबा नाही, मनावर ताबा नाही म्हणून. म्हणजे बघा, तो ताबा नसला, तो सुटला की काय होतं? ज्या कारणामुळे जे काही समोर घडलेलं आहे म्हणजे राग आहे, तर लगेच प्रतिक्रिया. दोन प्रकारचे असतात बघा प्रतिक्रिया. समोर कोण आहे त्याच्यावरती अवलंबून असतं. पोरग असेल तर याचा वापर, आणि कोणाचा बाबा असेल याचा वापर. वापर करून झाल्यानंतर लक्षात येतं, अरे बापरे फारच तिखट बोलले का? आणि मारून झाल्यानंतर लक्षात येतं, अरे बापरे पोराला फारच जोरात मारलं का? नंतर पश्चात. ठीक आहे. तर त्यामुळे ही जी स्थिती आहे, मला राग येतोय की माझ्या आयुष्यातला एक प्रसंग, कठीण प्रसंग, असं कोकणातच होतं. आणि एका कार्यकर्त्याच्या घरी गेलो,
यांच्या घरी गेलो आणि यांच्या संदर्भात हे बोलायला लागले, तर मला काही ते ऐकले ना, सहकारी ना, मला तिघेही सहकारी, पण हे यांच्याबद्दल ज्या पद्धतीने बोलत होते मी म्हटलं असं नाही हो, असं नाही हो, नाही म्हणाले, असं असं असतं तसंच असतं. माझ्या लक्षात आलं की आपले कानाच्या पाया गरम होत आहे, असं माझ्या लक्षात यायला लागलं. आपलं अंग गरम व्हायला लागले, आपले हातपाय थरथर कापायला लागले, असं माझ्या लक्षात आलं. आणि मग मी कमालीचा अस्वस्थ होऊन लगेच मी म्हटलं थांबा, मी चाललो. मी लगेच घराच्या बाहेर पडलो आणि निघून गेलो. आमचे अजून एक जे सहकारी होते त्यांच्या घरी गेलो आणि त्यांना जाऊन बसलो, पाणी प्यायलो. त्याला म्हटलं डॉक्टर मी अमक्यांच्या घरी गेलो होतो आणि ते अमक्यांच्याबद्दल असं इतकं बोललं, मला समजत नाही झालं. मी जर अजून 4-5 मिनिटं जर थांबलो असतो तर कदाचित माझ्या हातून काहीतरी विचित्र असं घडलं असतं. तर ते मला म्हणाले ठीक आहे, काही घडलं नाही ना, आलं ना, ठीक आहे, जा तुम्ही, मला कुठे जायचं तिकडे जा. बरं 15 दिवसांनी मला एवढं मोठं पत्र आलं, एवढं मोठं पत्र. माझ्या घरातनं असं कोणी रागावून चिडून गेलेलं मला आत्तापर्यंत घडलेलं नाही. तुम्ही गेलात त्याबद्दल मला प्रचंड काय दुःख होतंय वगैरे 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 सगळं. समजा तिथं अजून 4 मिनिटं थांबलो असतो तर तसंच काहीतरी घडलं असतं. त्यांच्या हातून सुद्धा आणि माझ्या हातून सुद्धा शक्य आहे ना. तर ते लक्षात येणं की आपल्याला राग येतोय, जेव्हा आपल्याला काय वाईट वाटतंय किंवा दुःख होतंय, हे सुद्धा लक्षात येणं आवश्यकच आहे ना. नाही आलं तर मग त्याचं बाहेर कसं पडणार. म्हणून मुळात ही स्थिती काय आहे हे समजून घेतलं. ठीक आहे.